मी मंचरवरून आली आहे। माझं डीएड झालंय 2008 साली आणि आता 2च महिन्यांनी एज बार होणार आहे। त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या एज बार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून फेज 2 जी की तुम्ही वारंवार आश्वासनं दिली आहेत की पहिल्या टप्प्यात 30,000 दुसऱ्या टप्प्यात 20,000 भरती करणार, या तुम्ही तुमचा शब्द जपा असं माझं विनंती कारण की आम्ही आंदोलनाला बसले आहोत। आंदोलन एकदम संविधानिक मार्गाने करतो आहोत, पण माझी सरकार चरणी हीच नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्या सहनशीलतेचा, अभियोग्यता धारकांच्या सहनशीलतेचा अंत अजून पाहू नका। आंदोलन एकदम शांततेत करतोय, संविधानिक मार्गाने करतोय, पण आमचा संघर्ष पाहता तुम्ही आम्हाला भाग पाडू नका की पुढचं पाऊल घेण्यासाठी भाग पाडू नका। अक्षरशः डीएड होऊन 15-15, 16-16 वर्ष, 14 वर्षाचा वनवास संपला होता रामाचा। इथे आमचे 15-15, 16-16 वर्ष झाले तरी आता आम्ही झगडतोय हक्काच्या नोकरीसाठी। आणि दुसऱ्या शाळेमध्ये 2-2, 3-3 हजार, अक्षरशः झाडूवाली लोक बाया काम करतात त्यांनाही जास्त पेमेंट असतं आणि 2-2, 3-3, 4-4 हजारावरती आम्हाला राबून घेतलं जातं आणि आम्ही काहीच करू शकत नाही। आम्ही हक्काच्या नोकरीसाठी त्या आंदोलनाला बसलो आहोत। माननीय आपल्या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री साहेब, त्याच्यानंतर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनाही माझा विनंती आहे की तुम्ही आमच्या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं। मी माझा संघर्ष थोडक्यात सांगते। मी आता सध्या दोन्ही सीटेट पेपर दोन्ही पास आहे, टीईटीचे दोन्ही पेपर पास आहे, टेटला पण चांगले मार्क्स आहेत। टेटच्या पेपरच्या दिवशी मिस्टरांची किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन असतानाही मी तो पेपर दिला। मला माहिती आहे ही एकदा संधी आली, परत संधी आपल्याला येणार नाही, हा लास्टचा चान्स आहे। म्हणून सरकारने आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा। धन्यवाद।